कोल्हापूर शहराचा नेकलेस म्हणून आपण रंकाळ्याला संबोधतो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं अतिशय चांगलं सूक्ष्म आणि चांगलं सुशोभीकरण करून दाखवलं शालिनी पॅलेस रंकाळा, त्या रंकाळ्याच्या दुर्दशा चालू आहे. रंकाळ्यामध्ये वाढणाऱ्या जलपर्णी, प्रदूषित पाणी, येणारं सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी याकडे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी कोणीही पाहत नाहीत. त्यांनी नवीन प्रकल्प आणला, म्युझिक फाउंटन. माझा विरोध असायचं कारण नाही, विरोध नाही. कोल्हापूरकरांनो, मी अगदी ठामपणे प्रामाणिकपणे सांगतो, विकास कामाला माझा विरोध असायचं कारणच नाही. आणखी कोल्हापूर शहराची प्रगती व्हावी ही माझी मनोकामना. पण विकासाच्या नावाखाली तुम्ही जनतेचे पैसे लाटू नका. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमताने काम करतात. संगनमताने त्यांनी टेंडर काढलेलं आहे. टेंडरचं स्वरूप असं, मी माझ्या ह्या निवेदनावर एक वाक्य लिहिलेलं आहे, कदाचित पृथ्वीवर कोल्हापूर शहरामध्ये एलियन्स अवतरले का. तर याचा अर्थ असा आहे की आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक नवीन संशोधन केलेलं आहे. त्याने कुठलं तरी केमिकल आणले, औषध आयुर्वेदिक. ते म्हण पाण्यात टाकलं, रंकाळ्यामध्ये टाकलं तर रंकाळा पूर्णपणे स्वच्छ होणार, निर्जंतुकरण होणार. रंकाळ्यातल्या जलपर्णी, दूषित पाणी, सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे स्वच्छ होणार. असं हे यांनी 12 कोटी रुपयाचं औषध आणलेलं आहे. 12 कोटी. असलं कसलं औषध न्यूझीलंड, फिनलंड, पोलंड, इंग्लंड इथं अजून हे औषध तयार झालं नाही. हे औषध डायरेक्ट भारतात आणलं आणि त्याचा पेटंट शनिवार पेठेतून निघाला. पेटंट त्यांच्याकडे हा क्षीरसागरांच्याकडे, असं मला समजतंय. अजून ते येतील या प्रकरणात, यावं अशी माझी इच्छा आहे. माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना, पर्यावरणवाद्यांना, रंकाळा बचाव संवर्धन समितीला आणि मीडियाला देखील, जर ह्या पद्धतीनं 12 कोटी रुपयाचं औषध आम्ही टाकतो म्हणून 12 कोटी रुपये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जर स्वतःच्या घशात पैसा घालणार असतील तर कोल्हापूरकरांनो, खरोखर यांना आता कोल्हापूरचा हिसका दाखवण्याची वेळ आलेली आहे. यांना हिसका आता दाखवलाच पाहिजे. कारण 12 कोटीचं कसलं औषध असते हो, मला अधिकाऱ्यांनी प्रूव्ह करून दाखवावं. सन्मान्य आयुक्त साहेबांना पण माझी विनंती राहील, तुमच्याकडं काही असला पेटंट असेल तर छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीतल्या कोणत्याही प्रोफेसरांना, सायंटिस्टना घ्या. ते पहिला पाणी स्वच्छ करून दाखवा, त्याचा डेमो प्रूव्ह करा. आणि डेमो जर तुमचा सक्सेस झाला तर आणि तरच त्यांनी वर्क ऑर्डर काढावी. अन्यथा 12 कोटीमध्ये आयुक्त साहेब देखील आहेत असा आम्ही आरोप करू शकतो. हे त्यांनी काम करू नये, पुण्याईचं काम करावं. पाण्यामध्ये खाल्लेला पैसा तो पाण्यातच व्यर्थ जाणार. हे पैसे कधी औषधाला देखील या लोकांच्या उपयोगाला येणार नाही. कारण अशा पद्धतीची जर जनतेची लुबाडणूक हे लोक करत असतील, लोकप्रतिनिधी आणि या अधिकारी संगनमताने, तर हे वाईट आहे. मुद्दा नंबर 1, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्थानिक हे संगनमताने काम चालू आहे. 12 कोटीचं पुन्हा एकदा निधी, तोही खाण्यासाठी, ढपला पाडण्यासाठी. कोणताही डेमो दाखवला नसताना, कोणतंही काही माहिती नसताना कोल्हापूर वासियांची फसवणूक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करत आहेत. आणि तिसरा, जोपर्यंत डेमो दाखवत नाहीत, जोपर्यंत कोल्हापूर वासियांचं, पर्यावरणवाद्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठातील शिकणाऱ्या सायंटिस्ट लोकांचं समाधानकारक NOC मिळत नाही, तोपर्यंत ह्या लोकांनी हे काम चालू करू नये आणि वर्क ऑर्डर देखील महानगरपालिकेने काढू नये.